आता तुमच्या भावानं नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवणार आहे की या लाकडाच्या, या काट्याच्या आणि या पाईपाच्या मदतीने लोखंडी खंबे कसे उभे करायचे. आमचं गाव एवढं चांगलं आहे, जेवढं तुम्ही कधी विचार बी केला नसेल. आता ते कसं, तर आमच्या गावचा रोड थोडासा खराब आहे, थोडासाच खराब बरं. त्यामुळे जर आमच्या गावच्या रोडने एखादं पलटं झळलं किंवा मोडलं, तर त्याच्यासाठी आमच्या गावात रोज एक अँब्युलन्स तत्पर राहते. गावातल्या या बांड्या पंचायती माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतल्यानंतर हा एवढा मोठा थैला घेतला आणि हे दोन माणसं गाडीवर टाकून मी चाललो आता चिखलीले. रस्त्याने जाता जाता आमच्याच भावकीतला हा पंखा मला भेटला. त्याचं म्हणणं होतं मला व्हिडिओ मध्ये घेऊन टाक. आता त्याला व्हिडिओ मध्ये घेतले, मै व्ह्यू कमी होणार होती हे मला माहित होतं, पण एवढं मोठं रिस्क घेऊन पण मी त्याला व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं, कारण आपलं मनच तेवढं मोठं आहे. नवीन व्यवसायात पदार्पण करायचं म्हणलं, काहीतरी नवीन करू म्हणलं, त्यामुळे आम्ही चहाच्या ऐवजी कॉफी घेतली. पण या कॉफी मध्ये काही आपल्या चहाची सर नव्हती. आणि मग तिथून आपली गाडी सरळ काढून आपण पोहोचलो चिखली बुलढाणा हायवेवर. सोप्यात सोपं सांगायचं म्हणल्यावर सवन्या फाट्यावर. आता एवढ्या जागेत आपल्याला 12 खंबे उभे करायचे होते, त्यामुळे आम्ही थोड्या क्षणाचा विलंब न करता लगेच लाईन दोरी बांधायला सुरुवात केली. आता तुम्ही जी सगळी जागा पोरली, ही सगळी खालीवर होती ना, आपल्याला जे खंबे ते सगळे एका लाईनीत लावायचे होते. त्यामुळे आपण या पाईपाची, लाकडाची, या ट्यूब लेवलची थोडी मदत घेऊन याचं माप घेऊन टाकलं. तुम्हाला असं वाटत असेल की या काट्याचा उपयोग काय असतो, हे काटे लावत असतो आपण लाईन दोरीवर, कारण जेव्हा केव्हा आपण खंबे उभे करू ते खंबे एकदम सेंटरला आले पाहिजे म्हणून. यानंतर मला जायचं होतं बुलढाण्याला, त्यामुळे मामाला त्याला म्हणलं तुम्ही कामावर, मी वर्षात बुलढाण्याला जाऊन येतो. आपल्या मोबाईल मध्ये काही चार्जिंग नव्हती, त्यामुळे आपला मोबाईल चार्जिंग लावून दिला. आपल्या मागे जेवढे कामे होते त्याची आवरचीवर करून पुन्हा यायला गेले ठिकाणावर पोहोचलो. मी येईपर्यंत त्याने त्याशी काम एकदम पद्धतशीर करून ठेवले, त्यामुळे मी त्याला काही बोलू शकत नव्हतो. तर आजच्यासाठी एवढंच मंडळी, भेटू आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या.